नमस्कार सर्वांना. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. कसे आहात सगळेजण? बरे असाल? मी पण मस्त आहे आणि दिवाळी मस्त एन्जॉय करत आहे. बाकीचे दिवस तर आपले मस्त गेले आहेत. आज आहे दिवाळीचा दिवस. बघा, सकाळपासून आपण दिवाळीचा दिवस आहे म्हटलं, किती खुशीचा दिवस असतात. पण दिवसभर आपले कामामध्ये दिवस चालले जातात. बघा, आता मस्त झालेली आहे इथे रात्र. संध्याकाळीच मस्त मी रांगोळी वगैरे सगळं काही टाकून घेतलेलं होतं, कारण की संध्याकाळी झाली की मग त्याच्यानंतर कामं वगैरे आपले आवरले की मस्त तयारी करायला मस्त वाटते, असं आहे. तर आजच्या स्वयंपाक पण मी लवकरच करून घेतलेला होता मस्त, कारण की रात्री एन्जॉय करायचं राहते म्हणून. बाहेरची तर रांगोळी मग मी टाकून घेतली. मग त्याच्यानंतर म्हटलं चला इथून पण रांगोळी टाकून घेऊया. लहानपणापासून काही रांगोळी वगैरे टाकायची काही आवड वगैरे नव्हती मला, पण मग जेव्हा मोठी झाली आणि तेव्हा मग माझ्या ताईचं लग्न झालं, त्याच्यानंतरपासून मी जरा जरा रांगोळी टाकायला लागली. ज्या वर्षी मंगाला ताईच्या लग्न झालेला होता त्याच्या वर्षी म्हणजे दुसऱ्या वर्षी म्हणजे मी रांगोळी टाकली, तर सगळे मोहल्ल्यातले बाया मस्त बघायला आले होते की कशी कशी रांगोळी टाकली बा, असं म्हणून. पण आवडली होती सर्वांना. तेवढी फिनिशिंग येत नाही, पण ठीक आहे, येते ना आपल्या. तरी पण म्हटलं चला आता मग आपलं घर आहे तर त्याला सजवून घेऊया. जसं जमलं तसं आपल्या घराला मस्त मी सजवलेली होती. स्वतःच मस्त तयार वगैरे झाली, छान साडी वगैरे घातली, मस्त मंगळसूत्र घातलं, मस्त नेकलेस घातलं, बांगड्या वगैरे. माझी तयारी आवरली. मग अयांशची तयारी करून दिली मस्त छान. माझे अहो पण तयारी करून घेतले. आई बाबा पण रेडी झाले. आम्ही सगळे दिवाळीसाठी मस्त छान छान कपडे घातलेले होतो मस्त. मग म्हटलं चला आता दिवावात लावायची वेळ झाली. बाबांनी मस्त अंदरच्या पूजेची बाहेर जेवढं पण काम होतं ते सगळं मी आणि आईने आवरलं. थोडं थोडं मिळून सगळ्या परिवारांनी काम केलं तर जरा हलकंच होऊन जाते. असं एकावर डिपेंड राहिलं तसं नाही. तरी पण आमचा परिवार खूप छान आहे. आई पण प्रत्येक गोष्टीत मदत करतात, बाबा पण करतात, हे पण करतात. असं करता करता त्यालाच तर परिवार असं म्हणतात की नाही, मिळून मिसळून सगळेच जण राहतो. आणि परिवारामध्ये राहण्याची मजाच खूप वेगळी आहे. काही पण छोट्या मोठ्या गोष्टी तर सगळ्या परिवारामध्ये होत राहतात. तसंच आहे, हसत खेळत राहणे, कधी फुगणं, कधी हसणं, कधी रुसणं असं चालू राहते सर्वांचं. असं आहे, दिवाळीमध्ये सगळा परिवार सोबत राहिलं की किती मस्त वाटते की छान. असं आज दिवाळीचा दिवस होता म्हणून बघा किती सारे दिवे लावलेले होते. बाहेर तर खूप सारे दिवे लावले. मग त्याच्यानंतर देवी मातेजवळ पण आईने सांगितले की 5 दिवे लावायचे आहेत, तिथे पण 5 दिवे लावून घेतले. खाली पण रांगोळीवर जेवढे पण दिवे मांडायचे ते सगळे मांडून घेतले. त्याच्यानंतर अयांश पण जिथे लुडबुड करत राहतो तिथे खाली तर जास्त ठेवलेले नव्हते, कारण की तो हात वगैरे लावून त्याला भाजू शकते वगैरे. हे पण जरा आम्ही काळजी घेतलेली होती. तर दिवे वगैरे लावून झाले. मग आतमध्ये जरा फराळ वगैरे मला ठेवायचं होतं, तर त्याला जरा डेकोरेट वगैरे केलेलं होतं. बघा यावेळेस मी फराळामध्ये काय काय केलेलं होतं. चकली केलेली होती आणि अनारसे केले, चिवडा केलं, शंकरपाळे केलेले होते आणि आईने केलेले होते चण्याच्या डाळीचे लाडू. 2-3 प्रकारचं आमच्या घरी गोड होतं आणि खारट तिखट पण सगळं काही होतं. तर ते पण झालं, तेही ठेवून दिलं. आणि मग पूजेच्या म्हणजे विधी मांडायची होती ते बाबांनी मांडलेली होती. लक्ष्मी मातेची फोटोज वगैरे मांडली, झाडू आणलेलं होतं. लक्ष्मीच्या वेळेस मस्त म्हणतात की झाडू पाहिजे बा, झाडू वगैरे घेऊन आलेले होते. पैसे वगैरे ठेवलेले होते, मिठाई ठेवले, बत्तासे वगैरे आणले, लाया आणलेल्या होत्या भरपूर. आमच्या घरची पूजेची तयारी सगळी रेडी झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता बाबांनी सगळं काही केलेलं आहे मस्त. बघा छान छान दिसत आहे की नाही. इकडे फराळ ठेवलेला आहे बघा मस्त. शंकरपाळे, चकली, चिवडा, अनारसा, लाडू वगैरे, तिकडे बत्ताशे, तिकडे मिठाई वगैरे, फळं वगैरे सगळं काही ठेवलेलं आहे. आणि आता आम्ही करणार आहोत पूजा. मस्त बाबांनी थोडीफार पूजा करून घेतली. त्याच्यानंतर मला पण सांगितलं की बेटा तू पण पूजा करून घे. मग म्हणून अयांशला घेऊन मी मस्त बसली पूजा करायला. माझ्या अयांशला पूजापाठ करायला खूप जास्त आवडते, कारण की तो आईसोबत आणि बाबासोबत शिकलेला आहे पूजा करायला. आणि त्यांनी जबरदस्ती त्याला कधी केलंच नाही, बेटा हाच कर तोच कर. पण ते 2 लोक रोज आरती पूजा वगैरे करतात म्हणून तो त्यांना पाहू पाहू शिकलेला आहे. त्याला खूप जास्त आवडते. हर हर महादेव करते, हात जोडते, ओम म्हणायला शिकलेला आहे. टिक्की लावून दे मम्मा असं म्हणते. हातात फूल दिल्यावर तो डोक्याला कसं लावायचं हे सगळं काही तो स्वतः शिकलेला आहे बघून बघून. आरती वगैरे झाल्याच्या नंतर साष्टांग दंडवत टाकतात, त्याच्याने शेवट होतो आरतीचा, हे वगैरे त्याला सगळं काही माहीत आहे. बघा माझ्या मांडीवर बसून असून सुद्धा तो हात जोडून बसलेला आहे मस्त. त्याच्यानंतर त्याला प्रसाद खायची असते, प्रसाद सर्वांना वाटायची असते. आणि आपण जर नमस्कार केलं मोठ्यांचे तर तो पण स्वतःहून नमस्कार करतो की मम्मा मी पण करतो. आईबाबाचा नमस्कार करायला लागतो. माझी पूजा झाल्याच्या नंतर अहोंनी पण पूजा केली. अहोंनी पूजा केल्याच्या नंतर बाबांनी पण पूजा केलेली होती. इथे आईबाबाची पूजा सुरू होती. त्यांची पूजा झाल्याच्या नंतर आम्ही आरती करून घेतलं मस्त. त्रिपुरारी कंसारी, त्रिपुरारी कंसारी, हर
मी माझ्या मध्ये मी दिसला पाहिजे, दिसत ना तू घे चक्री. किती सारे फटाके आणले रे बाबाने आणि ना बघू ना तू फुलझडी. बघा फुलझडी पण एवढे सारे फटाके आणले. आता आपण आणणार आणि मस्त फुलझडी जाऊया. हो ना तू चालू ना तोंडात नाही. दिवाळीची मज्जाच तर ते राहते की नाही. आपण वर्षभर काही फटाके बिटाके काही फोडत नाही. मस्त इथे अहोंनी चक्री लावलेली होती. यावेळेसची चक्री तर काही धमालच होती बाबा. मस्त गरगर गरगर फिरायला लागली होती. आणि ही चक्री फिरल्याच्या नंतर मीच तिथून चालली तर माझा बोटालाच लासून गेलं होतं बघा थोडासा, आणि गड्डा पण पडून गेला बाई माझ्या बोटाला, अशी लासली होती. मग त्यांनी लावलं अनार. यावेळेसचे काही अनार तेवढे काही खास होते नाही, ते एकदम वरपर्यंत जात नव्हते. जरा छोटे छोटेच वाले अनार होते, थोडे थोडेच पेटलेले होते. तरी पण काही नको, आम्हाला मस्त रील बनवायची होती. आम्ही इंस्टाग्रामवर बघितली होती रील की आम्हाला बनवायची आहे तशी. पण अनार चांगला नाही तर काय बनवणार, म्हणून ते काही बनवलं वगैरे नाही. आम्ही मस्त तसंच एन्जॉय केलं. आणि अयांशला पण जरा अंशला पण फटाके वगैरे फुलझडी वगैरे कशी पेटवायची हेही त्याला सांगितलं. आणि त्यांनी पेटवली पण 1-2 वगैरे मस्त. त्याच्यानंतर मी पण मस्त अनार वगैरे लावून घेतलं. जरा काही असो ना, आपले व्हिडिओज वगैरे बनले की लई मजेच येते बघा. इथं मस्त मस्तीच करत होती मी. आणि बाबा वगैरे मला जरा घाबरवतच होते, बघ सांभाळून कर बा म्हणून. आणि अयांसाठी बाबांनी मस्त एक असे गोट्यांसारखे फटाके आणले होते, जे हातात पकडायचे आणि अशी जमिनीवर फेकले की मस्त चटकन असा आवाज यायचा. तिथंच त्यांची मजा सुरू होती बघा. अयांशनी 1-2 फोडले तर खूप छान फुटले. आणि कोणते कोणते असे ना, म्हणजे त्याच्यामध्ये होतच नाही का तर काय माहिती, तर ते फुटतच नव्हते. तर सगळे लोक त्याच्यामध्येच लागलेले होते, बेटा असं कर, बेटा तसं कर. बाबा मस्त त्याला सांगत होते बघा इथे. तर तो तसंच करत होता. आमच्या सगळ्यांची खुशी म्हणजे अयांश आहे. अयांश खुश तर आम्ही खुश. असं जेव्हा आमचं नवीन नवीन लग्न झालं होतं सगळ्यांचं लक्ष आमच्याकडे होतं, असं तसं. आता अयांश झालं तेव्हापासून आमचं सगळं लक्ष अयांशकडे राहते. खूप छान वाटते सगळं परिवार सोबत असल्यावर. चला तर आता दिवाळी वगैरे मस्त साजरी तर झालेली आहे. आता वाजलेले 10:11. रात्रीचे 11 वाजून गेले आहेत. तर चला आता म्हटलं जेवण करूया. तर घराच्या बाजूची एक ताई राहते, ते आले होते तर त्यांनी आणून दिलं बघा फराळ. ते हॅप्पी दिवाळी म्हणून म्हणायसाठी आले. मस्त चकली, चिवडा, लाडू, इकडे शेव पण आणून दिली मस्त छान छान. आता आम्ही जेवण वगैरे करून घेऊया. तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. स्वयंपाक झालेला आहे बघा. आता मी स्वयंपाकामध्ये काय काय केलं आहे मी तुम्हाला दाखवते. दिवाळी स्पेशल नैवेद्यासाठी मस्त इकडे पोळी केलेली आहे ताजी ताजी, मस्त गरम गरम. इकडे पुरणपोळी तर बघा मस्त तुपाची रसाळ, वरण भात भाजी पोळी. तर फ्रेंड्स आता झाली आहे दिवाळी एंड बाबा. आता लई जास्त थकलेलं आहे. जेवण वगैरे सगळं काही करून झालेलं आहे. आता आले आहे मी रूममध्ये. आता मस्त छान फ्रेश वगैरे होते आणि मस्त आराम करते. भेटूया दुसऱ्या अशाच व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. खात राहा आणि मस्त राहा आणि दिवाळीचा एन्जॉय करत राहा. बाय.